नागभीड तालुक्यातील किटाडी मेंढा ग्रामसभेने शासनाच्या तांत्रिक अडचणी आणि अधिकाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर आपल्या जिद्दी आणि एकजुटीच्या बळावर एक प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे. नरेगा अंतर्गत सामूहिक वनहक्क क्षेत्रात लावण्यात आलेल्या हजारो आंबा, चिकू, सीताफळ आणि लिंबाच्या रोपांचं संगोपन मस्टर प्रक्रिया ठप्प झाल्यामुळे संकटात सापडले होते. मात्र हक्काची मजुरी न मिळूनही ग्रामस्थांनी हार न मानता श्रमदानाचा मार्ग स्वीकारला. ग्रामसभेने ऐतिहासिक निर्णय घेत प्रत्येक कुटुंबाने दररोज झाडांना पाणी देण्याची जबाबदारी स्वीकारली आणि गेल्या महिनाभरापासून सातत्याने झाडांचे संगोपन केले. ग्रामस्थांच्या या सामूहिक प्रयत्नांमुळे लाखो रुपये खर्चून तयार केलेली फळबाग आज जिवंत राहिली असून बहरण्याच्या मार्गावर आहे. शासनाच्या मदतीची वाट न पाहता स्वतः पुढाकार घेत जंगल संवर्धन आणि वनसंपदा जपण्याची जबाबदारी ग्रामसभा सक्षमपणे पार पाडू शकते, हे किटाडी मेंढा ग्रामस्थांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. नागभीड तालुक्यात एकूण 54 गावांना सामूहिक वनहक्क दावे मिळालेले आहेत आणि त्यानुसार कोरंबी, कसरला, किटाडी मेंढा, धामणगाव, सारंगड, खरबी, हुमा, मांगरूड या गावांना 30 नोव्हेंबर 2021च्या GR नुसार नोडल एजन्सी म्हणून प्राप्त झाली. त्यानुसार ग्रामसभांनी आपण सामूहिक वनहक्क दाव्यात मिळालेल्या ठिकाणी फळबाग लावण्याचा निश्चय केला. त्यानुसार त्यांनी पोर्टलवर गावे आणली. पोर्टलवर गावे आणल्यानंतर त्यांनी तहसील कार्यालयामध्ये पंचायत समितीमध्ये इस्टिमेट बनविले. इस्टिमेट बनवताना त्यांनी 2800 अशी रोपांची इस्टिमेट बनली. परंतु रोपे घेण्यासाठी पैसा नाही म्हणून गावकऱ्यांनी ग्रामसभा घेऊन गावातून वर्गणी काढून त्यांनी लाखो रुपये जमा करून प्रत्येक गावानी कलमी रोपे घेतली. त्यामध्ये कलमी रोपामध्ये आंबा, चिक्कू, फणस असे विविध प्रकारचे कलमी रोपे घेऊन फळबाग सुरू केली. ही फळबाग जून 2025मध्ये सुरुवात झाली. झाडे भरू लागली. परंतु आता जेमतेम 25 जानेवारीच्या दरम्यान तांत्रिक अधिकाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे त्यांचा मस्टर निघणे बंद झाले. मस्टर निघणे बंद झाल्यामुळे झाडांची दयनीय अवस्था होऊ लागली. मग गावकऱ्यांनी विचार केला की आता करायचं काय. मग प्रत्येक गावात त्यांनी ग्रामसभा घेऊन आपण ग्रामसभा घेतल्यानंतर की प्रत्येक झाडांना आपण श्रमदानातून पाणी टाकला तर आपली झाडे कसे तरी जगतील, नाहीतर आपल्याला आर्थिक उत्पन्नापासून वंचित व्हावं लागेल. म्हणून ग्रामसभेने ठरवले की प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती जाऊन दररोज 2 तरी घगरे झाडांना पाणी टाकेल. त्यानुसार गावकऱ्यांनी एक निश्चय केला आणि सतत 1 महिना किटाडी मेंढा, कोरंबी यासारख्या गावांनी पाणी टाकण्यास सुरुवात केली आणि आज त्यांची झाडे प्रफुल्लित आहेत. म्हणजे याचाच असा उद्देश की गाव करे ते राव ना करे या उद्देशाने सरकारला दाखवून दिले की कितीही संप करला तरी आम्ही आमची झाडे मरू देणार नाही आणि जंगलाचे संवर्धन आणि पर्यावरणाचं संवर्धन करणार असे त्यांनी ठरविले. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का. महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.